सुरुवात करणार आहोत सविस्तर घडामोडींना काही बातम्यांचे अपडेट सुद्धा बघूया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक नसताना त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदी बसवलं असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलाय। नेटवर्क 18च्या वरिष्ठ संपादिका प्रीती सोमपुरा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर जबरदस्त टीका केलेली आहे। उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवला असा टोलाही त्यांनी लगावला। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता असं मत कोश्यारी यांनी व्यक्त केलंय। उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं, विधात्यानं त्यांना सत्तेतून खाली खेचलं असा टोलाही भगतसिंग कोश्यारी यांनी लगावला। मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो इन चीज़ों से दूर रहें। वो संत प्रवृत्ति का आदमी है, जबरदस्ती किसी के कहने से आगे मुख्यमंत्री बन गया है। उनको तो अपने संगठन चलाना चाहिए था है? अब वो उनको चढ़ा दिया गया। अब चढ़ाने वाली को हमारे हिंदी में बोलते चढ़ जा बेटा सूली पर भली करेंगे राम है। तो इसलिए मुझे लोग कभी कभी कहते हैं कि भाई क्या आपको उन पर वो आता है। मैंने कहा नहीं, मुझे तो थोड़ा दया भी आती है। ठीक है, पॉलिटिकली तो लोग बोलेंगे, पॉलिटिकली किनकी क्या बात हुई वो जाना है? पर मैं कह सकता हूं कि पॉलिटिकली पर्टिकुलरली फॉर द चेयर आई थिंक ही इज नॉट द फिट पर्सन। हो सकता है उनके लड़के आगे और आगे बढ़ जाए, ठीक हो जाए आदित्य। प्रभु की लीला है प्रीति है, वो मुझे हवाई जहाज से उतारेंगे है। तो प्रभु ने कहा तुमको गद्दी से उतार देता हूँ। इनको पहले ही सोचना चाहिए था कि मैंने थोड़ी गद्दी से उतारा है। तो हम तो भारतीय हैं, प्रभु के ईश्वर पर विश्वास करते हैं, ठीक है नहीं। तो उन्होंने मुझे हवाई जहाज से निकाल दिया, प्रभु ने कहा जा तेरे को गद्दी से उतार देता हूँ। अपन को आगे सोचना चाहिए कि भाई आगे सोच समझ के कदम लाए। जालन्यामध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यात मजेशीर फटकेबाजी बघायला मिळाली। दूषित पाणी प्यायल्यानं डोक्यावरचे केस जातात, मात्र अजित पवारांच्या नादाला लागून गुलाबरावांच्या डोक्यावरचे केस गेले असा मिश्किल टोला लोणीकर यांनी लगावला। तर गुलाबराव पाटलांनीही बबनराव लोणीकर यांना मजेशीर उत्तर दिलं। डोक्यावरचे केस जातात आणि तरुण वयामध्ये मुलं किंवा माणसं म्हातारी होतात। पाटील हे पाप पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे तुमच्या डोक्यावरचे केस गेले। हे खातं अजितदादाकडे होतं, पाणी पुरवठा खातं। ते मी जवळचे मित्र आहेत। तुमचे माझे केस अजून कंगवा लागत नाही, ते अजितदादा पवारच्या नादी लागल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केस गेले। मी विचार केला बबनराव का झाले नाही पाणी पुरवठा मंत्री। मग माझ्या लक्षात आलं की वरती दाढीवाले बाबा, मुख्यमंत्री दाढीवाले बाबा आणि गुलाबराव पाणीवाला बाबा, तिघांचे दाढ्या असल्यामुळं योगायोगाने खातं मिळालं। आमचे बबनराव ते एकदम शिकणे आहे, त्यामुळं हे लक्षामध्ये आलं की निश्चितपणाने गुलाबराव पाटलासारखा मंत्री होईल, एकनाथराव शिंदे सारखा माणूस मुख्यमंत्री होईल। क्षमा करा, उद्धव ठाकरेंसंदर्भातली बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलेलं आहे। शिंदेंनी ठाकरे नाव काढून शिवसेना चालवून दाखवावी असं खुलं आव्हान ठाकरेंनी दिलेलं आहे। दरम्यान आज जी परिस्थिती भाजपने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात। आत्ताच जर यांचा सामना केला नाही तर कदाचित आगामी 2024ची निवडणूक शेवटची ठरू शकेल। त्यानंतर देशात हुकुमशाही सुरू होऊ शकते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे। तसंच शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं हा पूर्वनियोजित कटच होता। त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत। मी बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्यच आहे, हे त्यांना मिळू शकत नाही असा खोचक टोला ठाकरेंनी लगावलेला आहे। एकूणच आता पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे आता चांगलेच आक्रमक झालेत। या संदर्भात ठाकरेंनी शिवसेना भवनात बैठक घेतल्यावर पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी शिंदेंच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय। ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित
येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल, कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाद सुरू होऊ शकतो. घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि पोलीस त्याला सांगते की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे. याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे, कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित. आता त्यांनी बाळासाहेबांचं नाव आणि चेहरा वापरतायत, तो काढण्याची हिंमत दाखवावी आणि स्वतःच्या वडिलांचं किंवा स्वतःच्या नावाने शिवसेना चालून दाखवावी. त्यांनी ठाकरे नाव काढावं. या शिवसेना घेताय ना, तुमचं स्वतःचं नाव तिकडे पक्षप्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुख म्हणून लावा किंवा तुमच्या वडिलांचं नाव लावा आणि शिवसेना चालवा. माझं आव्हान आहे त्यांना. माझ्या वडिलांचं नाव चोरण्यापेक्षा स्वतःच्या वडिलांचं नाव लावा, स्वतःचा चेहरा लावा आणि लोकांच्या समोर या. लोक काय विचारतात बघा. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या ऑफिसच्या ताब्यावरून राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधिमंडळाप्रमाणे मुंबई पालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला जाऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे समर्थक बीएमसी ऑफिसमध्ये गोळा झालेले आहेत. ठाकरेंचे समर्थक असलेले अनेक माजी समर्थक सकाळपासूनच बीएमसीत दाखल झालेत. शिवसेनेचा कोणताही नेता बीएमसीत आलेला नाही. खबरदारी म्हणून बीएमसी ऑफिस परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बीएमसी तो अभी है कहाँ? बीएमसी तो विसर्जित हुई है. और बीएमसी हो या विधानसभा हो, विधानसभा में ठीक है, थोड़े दिन के लिए मान सकता हूँ जब तक वो निकाल नहीं आता, लेकिन बीएमसी में आज कोई पार्षद है ही नहीं, तो किस आधार पर आप चुनाव के लिए पार्टी के लिए ऑफिस देंगे? संख्या पर दिए जाते हैं ना, संख्या पर दिए जाते हैं. तो आज पार्षद ही नहीं है, तो बीएमसी का ऑफिस क्यों दिया जाए उनको? अगर वो भी देंगे तो गुनाह होगा वो, क्योंकि क्या आधार क्या है? 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सगळ्या 56 आमदारांना अधिवेशन काळात उपस्थित राहण्याकरता व्हीप बजावण्यात येणार आहे. याबाबत नुकतीच शिंदेंसोबत असलेल्या सगळ्या 40 आमदारांची विधान भवनामध्ये बैठक पार पडली. तसंच हा व्हीप ठाकरेंसोबत असलेल्या सगळ्या 15 आमदारांनाही लागू होतो. तो पाळायचा की नाही याबाबत ठाकरे गटातील आमदार निर्णय घेतील आणि व्हीप न पाळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होईल, हेही गोगावले यांनी स्पष्ट केलं. सगळ्यांना हा सगळ्यांना लागू होतो. त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नाहीये. म्हणजे सगळे त्या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून आले त्या सगळ्यांना, म्हणजे कोणी का असं सगळ्यांना बोलतोय ना. म्हणजे याचा अर्थ ठाकरेंना पण होईल आणि शिंदेना पण होईल, सगळ्यांना होईल. आज फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये पूर्ण शिवसेनेच्या 56 आमदारांनी प्रत्येक प्रतोदानी दिलेल्या आदेशानुसार हजर राहण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या. हा कायदेशीररित्याच शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं, जे पूर्वीपासून आम्ही वापरत होतो. त्याच कार्यालयामध्ये विधिमंडळ पक्ष शिवसेनेचं ते कार्यालय होतं आणि त्याच कार्यालयातून कामकाजाला आजपासून सुरुवात केलेली आहे आम्ही या अधिवेशनात. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा व्यवहार 2000 कोटी रुपयांमध्ये झाला असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत वेडसर माणूस आहे आणि सायको माणसाच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच संजय राऊत यांची तुलना शिरसाट यांनी पिसाळलेल्या कुत्र्याशी केली. या संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे आणि म्हणून अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे आम्हाला उचित वाटत नाही. परंतु एक निश्चितच आहे, त्यांना आणखीन कल्पना नाही की निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली. त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत. डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे. हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार अशी ते अवस्था आहे. म्हणून त्याच्यावर आम्ही जास्त काही भाष्य करणार नाही. त्या चिखलामध्ये दगड मारून चिखल आमच्या अंगावर उडवणे घेणे इतकं आम्ही मूर्ख नाही. कुत्रं पिसाळत तर काय कुत्र्याला चावत असतात का?
त्याला आपण कोणतं तरी औषध देऊन त्याला शांत करू ना. थांबा थोडं, याचं उत्तर आता थोडं 8 दिवस थांबा, त्याचं उत्तर त्याला दिलं जाईल. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आमची लढाई ही मिंधे गटासोबत नाही, आमची लढाई ही देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजप विरोधात आहे. मिंधे गटाची आमच्या विरोधात लढण्याची पात्रता नाही असं सांगत राऊत यांनी ठणकावलेलं आहे. भाजपनं सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचा निर्धार केलेला आहे, त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावं, त्यांना आमच्या शुभेच्छा असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला. कोणाला विरोधक मानताय? आम्ही भाजपचे विरोधक. आमची लढाई मिंदे गटाशी नसून देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या, यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या, टाचेखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई आहे. मिंदे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. अमित शाह ने कहा है सर, महाराष्ट्र में लोकसभा 48 सीट असली शिवसेना और भाजपा मिलकर लड़ेगी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. देशात त्यांनी पुन्हा सत्तेवर येऊन दाखवावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पक्षनिधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय. अशात शिवसेना भवन शिवाई ट्रस्टचं की असा एक ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलेला आहे. एके ठिकाणी आपलं नाव जात आहे, आपलं चिन्ह जात आहे, त्याची चिंता नाही, पण आपली प्रॉपर्टी कशी आपल्याकडे राहील याची चिंता जास्त सतावते, असं हे एकंदरीत यातनं सगळीकडनं दिसतंय. सन्माननीय बाळासाहेबांचं शेवट एक वाक्य आहे, त्याचं त्यांनी आठवण ठेवायला पाहिजे. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो, पण एकदा गेलेलं नाव हे परत मिळवता येत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळवता येत नाही. मला असं वाटतं हे शिकवणच विसरलेली आहे, विचारसरणीच विसरलेली आहे, त्यातनं सगळं होताना दिसतंय. धनुष्यबाणाची डील 2000 कोटी रुपयांमध्ये झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला होता. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊतांनाच विचारा, डील झालेले पैसे कुठे ठेवलेत आणि किती नोट्या होत्या, असं गुलाबराव पाटील म्हणाले. राऊतांनी म्हणलं की जे धनुष्यबाणाची डील झाली ती 20,000 कोटी रुपये देऊन झाली. दुसरं राहिलं काय आता? कुठे ठेवले पैसे त्यांना विचारून घ्या, नोटा किती होत्या का. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेनं विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलेलं आहे. भरत गोगावले, सदा सरवणकर यांच्यासह शिंदेंसोबतच्या आमदारांनी विधिमंडळ कार्यालयात प्रवेश केला, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय. शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेण्याआधी या आमदारांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रीतसर पत्र लिहिलं आणि विधानसभाध्यक्षांच्या परवानगीनंतर शिवसेना कार्यालयात प्रवेश केला. शिवसेना कार्यालयात प्रवेश केलेला आहे आणि त्याची दृश्य आपण बघत होतो. पुढची बातमी, भाजप शिंदेंचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला असून आम्ही तो योग्य वेळी जाहीर करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरामध्ये केलंय. खासदार निवडून येतील हे शहांनी स्पष्ट केलंच आहे, त्यामुळे उगाच गोंधळ निर्माण करू नका असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे अमित शहांना शत्रू मानत असतील, पण आम्ही कुणाला शत्रू मानत नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. कुठलंही कन्फ्युजन होऊ नये याकरताच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलंय त्यांनी, मोदींच्या पाळण्यात टाकताना एनडीए म्हटलंय. त्यामुळे कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आम्ही आमचा सगळा फॉर्म्युला ठरलाय, तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू आणि योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं तसंच रिप्रेझेंटेशन हे शिवसेनेला मिळत राहील. अमित शहा शत्रू नंबर 1 आहे असं उद्धव ठाकरेंनी काल त्यांनी ठरवायचा कोणाचा काय क्रमांक. आम्ही कधी कोणाला शत्रू मानलं नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो. त्यांनी शत्रू मानायचं, शत्रू मानावं.
कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे पंचमहाभूत लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या व्हॅनलाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवला। या ठिकाणावर लावलेल्या विविध स्टॉल्सची पाहणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। शिंदे फडणवीसांकडून विविध स्टॉल्सची पाहणी करण्यात आली। कोल्हापुरामधली ही दृश्य आहेत। योगी आदित्यनाथ सोबत आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत योगी आदित्यनाथ सुद्धा दिसत आहेत। कोल्हापुरातल्या या विविध स्टॉल्स म्हणजेच आपण सुमंगलच्या उद्घाटनासंदर्भात सुमंगल महोत्सवाच्या उद्घाटनासंदर्भातली दृश्य बघतो आहोत, ज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते, उपस्थित होते। हा पंचमहाभूत लोकोत्सव सुरू झाला। काल मोठी शोभायात्रा होती, पंचगंगेची महाआरती झाली, हजारो लोकांचा सहभाग त्यामध्ये आपण पाहिला। मी देखील थोडा वेळ त्याच्यामध्ये सहभागी झालो होतो आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि हजारो लोकांचा सहभाग काल पाहायला मिळाला। देशात जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनीने 5-6 मुलं जन्माला घालावीत असं वक्तव्य धर्मगुरू देवकीनंदन ठाकूर महाराजांनी नागपुरात केलंय। हिंदूंनी वेळेवर लग्न करून निदान 5 ते 6 मुलं जन्माला घालावीत। सोबतच देशात सनातन बोर्ड निर्माण केला जावा, ज्यात धर्मचर्याचा सहभाग व्हावा, अशी देखील मागणी देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केली आहे। कम से कम 4-5 साल पहले मैंने बात कही थी सनातन बोर्ड। सबसे पहले कहा कि सनातन बोर्ड बनना चाहिए। क्यों बनना चाहिए? वह बोर्ड जिस पे हाथ रख देगा वो क्या है, मेरी जगह। अब जज भी मेरा, वकील भी मेरा और अधिकार भी मेरा, तो ऐसे कैसे न्याय मिलेगा? आज तीसरे या चौथे नंबर पे ऐसे वह बोर्ड है जिसके पास प्रॉपर्टी है, बने जाने का। चलो हमें उससे कोई मतलब नहीं, हम सनातन बोर्ड चाहते हैं। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अडचणीत आलाय। एकीकडे पत्नी आलिया सिद्दीकीनं नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केलेत, तर आता मोलकर्णीनं सुद्धा अभिनेत्यावर तिला दुबईत एकटं सोडून पगार न दिल्याचा आरोप केलाय। नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकर्णी सपना रॉबिन हिनं ट्विटरवर रडतानाचा आणि मदतीची याचना करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। वकील रिजवान सिद्दीकी यांनी या मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय। सपनाने या व्हिडिओमध्ये तिची व्यथा सांगितलेली आहे। तिने तो व्हिडिओ आलियाच्या वकिलाला पाठवला आणि त्या वकिलाच्या माध्यमातून तिने तो पोस्ट केलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका प्रवचनकारानं चक्क 110 फूट उंचीच्या वटवृक्षाच्या फांदीवर बसून नवनाथ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण सुरू केलेलं आहे। राहुरी तालुक्यातील देसवंडी या गावात संजय महाराज शिरसाट यांनी महाशिवरात्रीपासून 10 दिवसांचं हे पारायण सुरू केलेलं आहे। 28 फेब्रुवारीला सोमेश्वर देवस्थान इथं या पारायणाची सांगता होणार आहे। सोमेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात 108 कुंडी यज्ञ केला जात असून समाजाच्या हिताकरता दिवस रात्र हे महाराज ऊन वारा थंडीची पर्वा न करता वटवृक्षावर पारायण करतायत आणि या अनोख्या पद्धतीने सुरू असलेल्या पारायणाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। ऑक्सिजन अभावी लोक मरत होती आणि झाडाचं महत्त्व संपूर्ण विश्वाला कळावं, कारण ऑक्सिजनाची किंमत काय आहे आपल्याला कळली नाही कुठपर्यंत, जोपर्यंत कोरोना येत नव्हता तोपर्यंत। पण कोरोनात आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळली, वड आपल्याला ऑक्सिजन देतो हे महाराजांनी जाणलं आणि वृक्षाची किंमत काय आहे, वृक्ष किती अनमोल आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी महाराज त्याच वटवृक्षावर 10 दिवस बस। अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाकरता जेजुरीत गर्दी केली आहे। खंडेरायाची जेजुरी आज पिवळी धम्मक झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली। पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली, ज्यामुळे जेजुरीला सोन्याचं रूप आलंय।
दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाची आज सांगता होतीये. देवस्वरांच्या पवित्र तीर्थस्नानानं ही सांगता होणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच खुल्या वातावरणात यात्रोत्सव झालाय, त्यामुळे भाविकांमध्ये मोठी गर्दी आहे. गर्दीनं उच्चांक गाठलाय. गेले 3 दिवस लाखो भाविकांनी कुणकेश्वराचं दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहकुटुंब कुणकेश्वराची पूजा आणि आशीर्वाद घेतला. यात्रोत्सवात व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं सांगण्यात येत आहे.